आज आपण मराठवाड्यातील प्रगतिशील शेतकरी सचिन पाटील यांच्या मोसंबीच्या बागामध्ये व्हिजिटसाठी आलेलो आहोत. हार्वेस्टिंग नंतर काय काय कामं त्यांनी केले आणि कसे आता पुढचं नियोजन करणार याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. योगेश म्हस्के साहेब त्यांच्याशी आज पुढच्या नियोजनावर चर्चा करतील. राम राम शेतकरी मित्रांनो. राम 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 सचिन पाटील सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. आज आपण परत सचिन, आपला काही प्रॉब्लेममुळे मागचं यूट्यूब चॅनल बंद करावं लागलं. आता आपण आज नवीन, म्हणजे पाठीमागे एक 4-5 दिवसापूर्वी हे नवीन चॅनल आपण सुरुवात केलेली आहे, फळबाग व्यवस्थापन सोबती म्हणून. आपण याच्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओ तयार करतो. जसं मागच्या वेळी आपण सचिन पाटलांसोबत एक व्हिडिओ घेतला होता, तो व्हिडिओ आपण आज रिपीट करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे. सचिन पाटील नमस्कार. नमस्कार. आज आम्ही परत आपल्या बागेत आलो आहोत. तर मला काही आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत शेतकऱ्यांना माहिती पोहोचायची आहे की आपण मागच्या वर्षी आपली सगळी झाडं किती आहे? 400 झाडे. बरं. आणि आपलं ह्या झाडामध्ये आपण हार्वेस्टिंग कधी केलं? याची हार्वेस्टिंग 15 नोव्हेंबरला झालेली. बरं. आणि 15 नोव्हेंबरला जेव्हा हार्वेस्टिंग झालं तेव्हा ह्या बागेमध्ये 400 झाडामध्ये आपला किती माल निघाला? याच्यामध्ये 25 टन माल निघलेला आहे. बरं. आणि आपल्याला साधारण सरासरी भाव किती मिळाला? याला 40 रुपये किलोना भाव मिळाला. बरं. शेतकरी मित्रांनो, नोंद घ्या, 400 झाडामध्ये 25 टन माल निघलेला आहे सचिन पाटील सर यांच्या शेतात. आणि त्यांना 40 रुपये मार्केट रेटनुसार भाव मिळालेला आहे. म्हणजे साधारणतः सरासरी 400 झाड म्हणजे 2 एकर क्षेत्रामध्ये त्यांना 10 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे. बरोबर. बरं सर, त्यानंतर आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण 15 नोव्हेंबरच्या दरम्यान, त्याच्यानंतर थोडासा पाऊस झाला होता दसऱ्याच्या वेळी, बरोबर आहे? हो. त्यावेळेत आपण काही डोस टाकला होता. मी त्यावेळी तुम्हाला डोस लिहून याच्यात दिला होता एक. दाणेदार पोटॅश टाकलेला आहे. हा, आपण जमिनीत, हे शेतकरी मित्रांनो याची पण नोंद घ्या, आपण जमिनीत ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालं त्यानंतर आपण जमिनीमध्ये 2 ते 2.5 किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट खत म्हणतात ज्याला, ते आणि पोटॅश 200 ते 250 ग्राम प्रति झाडाला आपण असं फेकलं होतं जमिनीत. जेव्हा ओल होती, पाऊस थांबल्यानंतर ते फेकून दिलं आणि तिथून पुढं आपण वरचं पाणी दिलं त्याला, मोटरीचं पाणी, जे वरचं विहिरीचं पाणी, ट्यूबवेलचं जे असेल ते पाणी देऊन ती बाग आपण तानावर सोडली होती, बरोबर? हो. हां. तर त्या तानाच्या पिरियडमध्ये मग नंतर आपण काय केलं, शेतकऱ्यांना थोडं सांगा. त्याच्यामध्ये आम्ही जे काडी लागली ती झाडाला वाळेल, ती काडी काढली. त्याच्यानंतर सोट होती, ती सोट काढले. वॉटर सूट जे असतात, Water आपण ज्याला जंबुरी म्हणतो, ते काढले. ते काढून घेतली. आणि शेणखत प्रत्येक झाडाला 30 किलो असं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मोगडा मारलेला मारलेला है ना. हो, त्याच्यानंतर मोगडा. आपण हे मोगडा मेहनत केलेली, थोडी वर जास्त मोगडा पण लावलेला नाही आपण. पण या बागेमध्ये जास्त पाऊस असल्यामुळे, जास्त गवत असल्यामुळे मोगड्याची मेहनत यावर्षी करावं लागली. नाही तर शक्यतो एवढी आपण मुळी तुटणे इतकी मेहनत, चारवा तुटणे इतकी मेहनत दरवर्षी बागेत करत नाही, बरोबर? हे आपण मोगडा केला. याच्यानंतर आपण आता, हा झाला विषय खालच्या मेहनतीचा, याचा त्याचा. बरं. त्यानंतर आपण आता जे रेस्टिंगमध्ये, विश्रांतीमध्ये जे आपल्याला आता बागेमध्ये पुढच्या बहारासाठी जे नियोजन करायचं, आंब्या बहारासाठी, तर आपल्याला जी काडी बनवायची होती. आता काय झालं, झाडामध्ये खालून आपण अन्नद्रव्य बंद केलं 1-1.5 महिन्यापासून, बरोबर आहे? आता झाडामध्ये फळं होती हार्वेस्टिंगच्या पूर्वी, त्यावेळेस झाडातला कस फळांनी सगळं ओढून घेतलेला आहे. आता आपली जी काडी रिकामी झाली, म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आहे जी काडीमध्ये, काडी परिपक्व नाही आपली पुढच्या बहारासाठी. तर मग ती काडी बनवण्यासाठी आपण काही स्प्रे घेतलेत का? जसं झाड 50% अन्नद्रव्य मुळावाटं घेतं आणि 50% पानातून घेतं, तर आपण ते पानातून काही 50% अन्नद्रव्य दिलं का आपण? तर एक स्प्रे दिला होता मी सचिन पाटील सरांना. हो, स्प्रे दिला होता ते. हां. तर त्या स्प्रेमध्ये आपण काय काय घेतलं होतं, जरा शेतकरी मित्रांना सांगताल? ते जिओ ॲग्रीटोन घेतला होता. ॲग्रीटोन गोल्ड नावाचा प्रोडक्ट होता. 005234 होतं त्याच्यामध्ये. आणि एक बुरशीनाशक होतं, साप म्हणून. तर किती पाण्यामध्ये तुम्ही घेतलं होतं ते? 400 लिटर पाण्यामध्ये फवारलं होतं. 400 लिटर पाणी, म्हणजे प्रति झाड 1 लिटर पाणी स्प्रे केलेलं आहे. 400 लिटरमध्ये त्यांनी साप 1.5 ग्रामने घेतलं होतं, 600 ग्राम साप घेतलं होतं. ॲग्रीटोन गोल्ड 5 ml ने घेतलं होतं, जे न्यूट्रियन्स आहेत, प्लस त्याच्यात NPK ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा आहे. तर ते त्यांनी 5 ml ने घेतलं होतं, म्हणजे 4-25 2 लिटर ॲग्रीटोन गोल्ड घेतलं होतं. आणि जे 05234 आहे ते 4 ते 5 ग्राम, म्हणजे 4-25 ते पण 2 किलो त्यांनी त्याच्यासोबत 400 लिटर पाण्यामध्ये घेतलं होतं.
तर त्या स्प्रे नंतर आपल्याला आता जाणवतंय काडीमध्ये, तुम्हाला जाणवतंय का काडीमध्ये रस उतरलेला आहे? हो, काडीमध्ये काडी- रस उतरलेला आहे. काडी मॅच्युअर्ड झालेली हे काय? दिसते, काडीमध्ये स्टोरेज दिसतंय, काडीत जो डोळा असतो तो डोळा फुगलेला दिसतोय, जाणवतंय ना? हां, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विश्रांती जी कामं करायला पाहिजे. याच्यात मोगडायच्या पूर्वी आपण शेणखत टाकलं होतं, आता आपण मळी पण टाकणार आहोत या बागेत. मळी आलेली आहे ना आपली, मळी टाकणार आहे एका झाडाला 5 किलो. 5 किलो आपण मळी पण टाकणार आहे. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, विश्रांती पिरियडमध्ये जी कामं करायची त्याच्यामध्ये एक 60 ते 70% कामं झालेली आहे. झाडामध्ये ताण पण 30-40% आलेला आहे. अजून एक स्प्रे घेतल्यानंतर हा ताण जो पाहिजे आपल्याला, जेवढा पाहिजे किंवा पुढच्या बहारासाठी जी काडी परिपक्व पाहिजे तेवढ्या स्थितीमध्ये काडी येणार आहे आणि आपण त्या पद्धतीत पुढचा स्प्रे घेणार आहोत. आणि एक 15 जानेवारीपर्यंत आपण हा बाग परत आंब्या बहारासाठी नियोजन करणार आहोत, पाणी फोडणार आहोत. तसेच सचिन पाटलांसोबतच आपले दत्ता रोडे सर पण आहेत. हे पण एक प्रगतशील शेतकरी आहेत, यांच्याकडे पण 1000 मोसंबीची झाडं आहेत. यांची पण बाग आपण मागच्या वर्षी आपण हार्वेस्टिंग कधी केली बागाची? हार्वेस्टिंग नोव्हेंबरमध्ये. आपला किती माल निघाला सर? माझा तरी 25 टन माल निघाला. 25 टन कारण माल की ते हार्वेस्टिंग केल्यानंतर थोडासा पाऊस झाला बर. डिसेंबरमध्ये. बर. ज्यावेळेस पाणी फोडायच्या अगोदर त्यावेळेस झाडं पूर्ण लीक झाली. सचिन पाटलांनी 400 झाडामध्ये 25 टन घेतला आणि तुमच्या 1000 झाडामध्ये 25 टन निघाला. तसं मागच्या वर्षी काय कमी राहिली होती? नाही मग ते कशामुळं, ते पाऊस झाल्यामुळं ते म्हणावं तसे फुटले नाही ते. अच्छा. म्हणजे त्यांचं बाग जो बहार फोडला त्यांनी त्यावेळेस, म्हणजे मागच्या वर्षी आंब्या बहार फोडतानाच पाऊस झाला होता. हा, त्याच्यामुळे अच्छा. तो फुटला नाही पूर्ण. अच्छा, म्हणजे त्यावेळेस त्यांच्या बागाने आगारी जास्त मारली. तर त्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट वगैरे काही घेतलं नव्हतं का? अख्खं सगळं बाग फुटलेला होता. ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर ते पाऊस झाला ना. अच्छा. यावर्षी दत्ता रोडे सर सचिन पाटलांचा बाग बघून आपल्या सोबत येत आहेत. यावर्षी आपल्या मार्गदर्शनात दत्ता रोडे सरांचा पण बाग होणार आहे. तर सर, यावर्षी आपल्याला मागच्या वर्षी जे काही आपली नुकसान झाले, हानी झाले, तर ती भरून काढायचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आपली जे 1000 झाडे, जसं सचिन सरांचं 400 झाडात 25 टनाचं ॲव्हरेज निघतंय, त्या पद्धतीत आपलं 1000 झाडात चांगल्यापैकी ॲव्हरेज त्यांच्या पद्धतीत किंवा त्यांच्या तुलनेत ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न करू आणि आपली बाग पण सचिन पाटलांसारखी बाग डेव्हलप करू. आणि शेतकरी मित्रांना आपल्याला काही मॅसेज द्यायचा, सचिन पाटील सर, शेतकरी मित्रांना आपण काही मॅसेज देऊ शकता का? मॅसेज हाच आहे की पारंपरिक पद्धतीनं शेती न करता नवीन पद्धतीनं शेती करा. जसे म्हस्के साहेब जे मार्गदर्शन करत आहे त्या पद्धतीनं तुम्ही बी यूट्यूब चॅनल बघून हे काम करावे माझी इच्छा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे काही मार्गदर्शन करतो यामध्ये कुठल्याही केमिकलचा आपण अतिरेक करत नाही. शेतकऱ्यांचा जे माल निघणार आहे याच्यामध्ये आपण त्यांचा खर्च किती होणार, त्यांनी कोणत्या वेळेत काय करायला पाहिजे, कुठलं पाहिजे, झाडाला काय पाहिजे, झाडाला किती अन्नद्रव्याची गरज आहे, झाडाला NPK कोणत्या वेळेत किती प्रमाणात द्यायचं, झाड कोणते, म्हणजे आज झाडाची स्थिती काय आहे, आज आपण हे झाड किती माल धरू शकतं, ह्या क्षमतेनुसारच आपण शेतकऱ्यांना खर्च करायला लावतोय. रासायनिक जी काही शेती आहे, केमिकलची शेती आहे, ती आपण कमी करत ऑर्गॅनिक शेतीकडे शेतकऱ्यांना आणतोय, जेणेकरून जमिनीचा पोत खराब होणार नाही, जमिनीचा पोत टिकून राहील, झाडाची लाईफ वाढेल, झाडं जी उठण्याचा याचा परिणाम होऊ लागला. बऱ्याचशा बागेमध्ये आपण बघतो झाडामध्ये मर लागलेली आहे, सड चालू झालेली आहे, मूळ कूज वाढू लागलं, खोडामध्ये आळीचा प्रकार वाढू लागला. एक बी झाड गेले नाही अजून. हां, तर ह्या बागेमध्ये आपल्याला तसं काहीच जाणवत नाहीये. या बागेमध्ये तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना, तुमच्या बागेमध्ये एखादं झाडाला नाही एक बी झाड गेलेलं नाही. 400 पैकी 400 झाड. हां, तर हेच आपल्याला शेतकऱ्यांना मेसेज द्यायचं आहे व्हिडिओतून, की वेळोवेळी मेहनत करा, वेळोवेळी जेवढं पाहिजे तेवढ्याच प्रमाणात मेहनत करा, जेवढे पाहिजे तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्याचा साठा द्या झाडांना ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस त्या पद्धतीत झाडांना जे काही अन्नद्रव्य लागतं ते देण्याचा प्रयत्न करा. झाडांना पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा, आपल्या जमिनीनुसार खतं टाका, आपल्या मातीचं परीक्षण करा, पाण्याचं परीक्षण करा, जसं पाहिजे तसंच झाडांना वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या मातीमध्ये जर काही घटकाची कमी असेल तर आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्या ती जाणवतं, आपल्या लक्षात येतं की ती घटक आपण जास्त प्रमाणात वापरायला पाहिजे. ज्या चुनखडीयुक्त जमीन, आता ही थोडी चोपन जमीन आहे, चुनखडी पण आहे, या जमिनीत अन्नद्रव्य उचलण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर अशा वेळी अपटेकिंग करण्यासाठी जे जीवाणू असतात ते सोडायला पाहिजे, ज्याला आपण
स्लरी वगैरे ऑर्गॅनिक पद्धतीत करतो त्या सोडायला पाहिजे. शेणखत सेंद्रिय कर्ब जास्त वापरायला पाहिजे या जमिनीत. ऑर्गॅनिक कर्ब काही असतात ते वापरायला पाहिजे, जेणेकरून मातीचा जमिनीचा पोत सुधारेल आणि आपल्या बागाची लाईफ वाढेल आणि पाहिजे त्या प्रमाणात आपण दरवर्षी उत्पन्न घेऊ. झाडाची पण लाईफ वाढेल आणि जो माल काढायचा आपल्याला तो क्वालिटी निघेल. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. याच्यात काही कुठल्या कंपनीचं याचं कुठलंच काही मार्गदर्शन राहणार नाही. आपल्या कोणत्याही व्हिडिओतून कुठल्याही कंपनीची मार्केटिंग होत नाही. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये झाडाला जे पाहिजे आणि झाडाला काय पाहिजे आणि शेतकऱ्यांचा फायदा कमी याच्यात कमी खर्चात कसा करता येईल हेच आपण मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओत करण्याचा प्रयत्न करतो. तरी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद मस्के सर. धन्यवाद सचिन पाटील सर. This is how the traditional farmers, they are now turning towards the modern agricultural techniques, and by reducing the production cost they are trying to increase the overall output as well as the productivity of the farm and getting more and more price for their produce. So kindly like this video, share this video to your friends, make comments on, so that more and more farmers will get the information about the modern agricultural practices. Thank you.